के डर से ये हमला हुआ है। मोल मजुरी आपल्या क्षेत्रामध्ये कमावणारा कार्यकर्ता आहे, त्यांच्या खिशामध्ये 5-10 हजार असे सर्रास असतात आणि जर 6,000 रुपये तुम्हाला वाटतं की हे पक्षाने दिलेले असतील तर त्यांची अक्कल त्यांनाच लपलाग। कसं असतं माहितीये का, रडीचा डाव ह्याला म्हणतात, रडीचा डाव। ते हारणार आहेत हे सिद्ध झालेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी हा जो प्रकार केलेला आहे, एक नागरिक म्हणून मी तुम्हाला सांगते, एक महिला म्हणून सांगते, सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि ह्याचा मी निषेध करते आहे। अशा पद्धतीने महिलांशी वागणं हे आमदाराला शोभतं का? जे पैसे विश्वास सावंतच्या खिशात हात टाकून 6,000 काढून असे दाखवतात पैसे काढले, काय आहे हे? 10 लाख रुपये त्यांनी आणून ठेवले होते। जर आमच्याकडून आलेले आहेत तर ते खूप जागरूक आहे। मतदार राजा 35 वर्ष बघतो आहे। आज गावात जाऊन तुम्हाला पाणी देऊ, तुम्हाला रस्ते देऊ, तुम्हाला गटर देऊ सांगतायत। 35 वर्ष ह्यांनी गटर मीटर वॉटर राजकारण केलं, आज पण गटर मीटर वॉटर राजकारण करतायत। जनतेने ह्यांना नकारलेलं आहे। तावडे साहेब कुठल्याही प्रकारच्या मंत्रिपदावर नाही आहेत, ते पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत आणि म्हणून कार्यकर्त्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या पाहिजेत। जास्तीत जास्त मतदान आपल्या या भागात झालं पाहिजे, ह्या उद्देशाने कार्यकर्त्यांचं मनोबल वाढावं, कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना द्याव्या, कार्यकर्त्यांनी मतदारांना बाहेर काढावं, ह्या प्रकारचं हे सगळं त्यासाठी ही मीटिंग होती। सर 9 लाख रुपये रोख पकडली गेलेली आहे, सातत्याने ते म्हणतात की बॅगा होत्या, डायरीमध्ये पैसे। हे बघा हा हल्ला पूर्वनियोजित आहे। काल आमच्या या मीटिंगचे मेसेज गेलेले आहेत, त्याच्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित आहे। त्यांनी प्लॅनिंग करून या ठिकाणी सगळ्यांना बोलून हा हल्ला केलेला आहे आणि मग त्या हल्ल्याच्या मागचा हाच उद्देश आहे की हे पैसे वगैरे हे त्यांनीच आणून टाकलेले आहेत आणि त्यांच्या हे सगळं त्यांनी घडवलेलं आहे। आपके कार्यकर्ताओं ने इस बात की जानकारी उन्हें दी है, ऐसा उनका कहना है। असं ते काही म्हणतील। चला, धन्यवाद। विषय असा घडलेला आहे की तिथे आमचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे साहेब कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आले होते। कार्यकर्त्यांना उद्या कशा पद्धतीने निवडणुकीची तयारी करायची आहे ते मार्गदर्शन करण्यासाठी आमचे सन्माननीय तावडे साहेब येथे आले होते। कार्यकर्त्यांना कळलं की आपले तावडे साहेब आलेले आहेत, तेव्हा उत्स्फूर्तपणे आपल्या नेत्याला भेटण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते इकडे आले होते। आमची मीटिंग सुरू होती, 10 मिनिटात एक साहेबांनी समजवल्यानंतर साहेब बाहेर निघाले, कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर साहेब बाहेर निघाले आणि अचानक क्षितिज ठाकूरांनी एंट्री केली। त्यांच्यासोबत त्यांचे 100 कार्यकर्ते होते। आतमध्ये एंट्री केल्यानंतर त्यांनी सरळ कार्यकर्त्यांना मारहाण करायला सुरुवात केलेली आहे। तुम्ही सांगता आहात सीसीटीव्ही बंद होते, सीसीटीव्ही का बंद होते, कोणी बंद केलेले ते तुम्ही हॉटेलला विचारू शकता। सीसीटीव्ही आमच्याकडून बंद झालेली नाही आहेत, ह्यांनी हा पूर्वनियोजित कट केला होता। हा रडीचा डाव त्यांना नेहमीच खेळायचा असतो। 2009 साली सुद्धा इलेक्शनच्या एक दिवशी असंच घडलं होतं, 2019ला पण इलेक्शनच्या एक दिवशी असंच घडलं होतं आणि आता 2024ला पण उद्या इलेक्शन आहे आणि आज हा रडीचा डाव खेळला गेलेला आहे। उलट मी सांगीन, ज्या पद्धतीने ते इथे आले, आमची पक्षाची संघटनात्मक बैठक तिथे सुरू होती, आमचा कार्यकर्ता तिथे होता। जे 10 लाख तुम्ही सांगतायत, 10 लाख हे 10 लाख रुपये त्यांनीच आणले होते। आमच्या कार्यकर्त्यांच्या, आमच्या महिलांच्या अंगावरती ते धावून गेले, आमच्या महिलांना मारहाण केली, आमच्या महिलांना धक्काबुक्की केली। एक महिला फिट येऊन पडली, त्या महिलेला हॉस्पिटलला न्यायचं होतं, महिलेला बाहेर निघून दिलेलं नाहीये आणि ती महिला आज ICU मध्ये सिरियस अवस्थेमध्ये ॲडमिट झालेली आहे। आमच्या महिलांना मी तो शब्द बोलू शकत नाही, इतक्या घाणेरड्या शब्दामध्ये पैसे घेण्यासाठी आले आहात का तुम्ही डॅश डॅश असा शब्द वापरला गेला। आम्ही भारतीय जनता पार्टीचे सुशिक्षित
कार्यकर्ते आहोत, आम्हाला आमच्या मर्यादा माहिती आहेत. त्यामुळे आमच्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं नाही, प्रतिहल्ला केला नाही. त्यांना जर वाटत असेल या दहशतीनंतर आमचा कार्यकर्ता घाबरला असेल तर हे शक्य नाही. आमचा कार्यकर्ता पेटून उठलेला आहे आणि उद्या आमचा कार्यकर्ता अजून डबल जोमाने काम करणार आहे. कोणीच कार्यकर्ता घाबरणार नाही. महिलांच्या पर्स ओपन केल्या. स्वतः क्षितिज ठाकूरांना मी हात जोडून सांगत होती की कार्यकर्त्यांवरती हात उचलू नका, कार्यकर्त्यांवरती धावू नका. मला त्यांनी बाजूला केलं आणि एका महिलेचं माझ्या समोर त्यांनी पर्स ओपन केली. एका महिलेच्या बॅगला हात लावायचा अधिकार कोणाला आहे का? आमची एक महिला आहे, तिचा लॅपटॉप चोरीला गेलेला आहे. आमच्या कार्यकर्त्यांचे मोबाईल चोरीला गेलेले आहेत. आमच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षाला मारलं, त्याची चैन चोरीला गेलेली आहे. हे विश्वास सावंत आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस ह्यांच्या खिशामध्ये 6,000 हे ठेवू शकत नाही का? भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता मोलमजुरी आपल्या क्षेत्रामध्ये कमावणारा कार्यकर्ता आहे. त्यांच्या खिशामध्ये 5-10 हजार असे सर्रास असतात. आणि जर 6,000 रुपये तुम्हाला वाटतं की हे पक्षाने दिलेले असतील तर त्यांची अक्कल त्यांनाच लपलाग. कसं असतं माहितीये का? रडीचा डाव, ह्याला म्हणतात रडीचा डाव. ते हारणार आहेत हे सिद्ध झालेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी हा जो प्रकार केलेला आहे, एक नागरिक म्हणून मी तुम्हाला सांगते, एक महिला म्हणून सांगते, सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि ह्याचा मी निषेध करते आहे. अशा पद्धतीने महिलांशी वागणं हे आमदाराला शोभतं का? जे पैसे विश्वास सावंतच्या खिशात हात टाकून 6,000 काढून असे दाखवतात पैसे काढले. काय आहे हे? 10 लाख रुपये त्यांनी आणून ठेवले होते. जर आमच्याकडून आलेले आहेत तर ते सिद्ध करावं. पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीची ही जी नालासोपाऱ्याची महायुतीची उमेदवारी आहे राजनप्पांची, 132 नालासोपारा विधानसभेमध्ये जर काही अपप्रचार झाला असेल, गोष्ट घडली असेल तर ती तुम्ही सिद्ध करून दाखवावी. हा रडीचा डाव बंद करा. जनताने हे बघितलेलं आहे. आज तुम्ही कार्यकर्त्यांना मारता आहात, लक्षात ठेवा. आज तुम्ही मला सुद्धा बोललेत, कोणही तिकडे प्रेस कॉन्फरन्स चालू असताना मला बसायला तावडे साहेबांनी खुर्ची दिली. ह्यांच्या कार्यकर्त्यांनी माझी खुर्ची काढून घेतली आहे. ह्यांची खालची खुर्ची जाणार आहे ना, म्हणून माझी खुर्ची यांनी काढून घेतलेली आहे. लाज वाटली पाहिजे. आमच्या भाजपाने शिकवलेलं आहे, आमच्या भाजपाने शिकवलेलं आहे, महिलांना सन्मान द्या. इकडे महिलांना शिव्या दिल्या, एका महिलेला खुर्चीवर बसण्यापासून रोखलं गेलं. इतक्या खालच्या थरीला ह्यांची विचारसरणी गेलेली आहे. मतदार राजा खूप जागरूक आहे. मतदार राजा 35 वर्ष बघतो आहे. आज गावात जाऊन तुम्हाला पाणी देऊ, तुम्हाला रस्ते देऊ, तुम्हाला गटर देऊ सांगतायत. 35 वर्ष ह्यांनी गटर मीटर वॉटर राजकारण केलं. आज पण गटर मीटर वॉटर राजकारण करतायत. जनतेने ह्यांना नकारलेलं आहे, हे ह्यांना कळलेलं आहे. जनतेने ह्यांना नकारलेलं आहे म्हणून त्यांनी हा रडीचा डाव खेळलेला आहे. हे खोटं आहे. महिलांना मारलं, तुम्ही महिला आयोग असेल किंवा निवडणूक तक्रार करणार. आम्ही तक्रार आमच्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने रक्त आलं, 3-3, 4-4 रुमाल भरले, एवढं रक्त आलं. प्रत्येक म्हणजे ते पिसाळलेली माणसं असतात ना, तसं दर 10 मिनिटांनी येऊन जो कार्यकर्ता हातात मिळेल त्याला मारत होते. आमच्या देवराज सिंगचा मंडळ अध्यक्ष आमचे आहेत, त्यांच्या खिशातून मोबाईल हे लुटायला आले होते. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर दरोडा टाकायला आले होते. ह्यांनी पैसे नेले, ह्यांनी मोबाईल नेला, ह्यांनी लॅपटॉप नेला, ह्यांनी आमच्या पर्स नेल्या, ह्यांनी आमचा दागिना नेला. हे दरोडा टाकायला आले होते, दरोडेखोर आहेत. तुम्ही घ्या, तुम्हाला खरं खोटं करायचं आहे, तुम्ही घ्या, मागवा हॉटेलवाल्यांकडून सीसीटीव्ही. महिलांना थांबवून ज्यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढले होते त्यांचे मोबाईल घेऊन ह्या लोकांनी व्हिडिओ डिलीट मारलेत. कार्यकर्त्यांना, त्याच कार्यकर्त्यांचे मोबाईल त्याचसाठी ह्यांनी घेतले. जे कार्यकर्ते व्हिडिओ शूटिंग काढत होते ते ह्या लोकांनी स्वतः डिलीट केलेले आहेत. 800 रुपयाची लायकी नाही, 800 रुपयाची नाही त्यांना. खिशातला 800 रुपये काढले. मीडियाला मी एवढं विचारतो,